घडामोडींवर तपोवनातल्या वृक्षतोडी प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयातल्या पुढील सुनावणी आता 17 फेब्रुवारीला। याचिकाकर्ते नितीन पंडित, राज्य सरकार आणि महापालिका प्रशासनाचे प्रतिनिधी आजच्या सुनावणीला होते उपस्थित। मुंबई वन ॲपला प्रवाशांची पसंती। ॲप कार्यान्वित झाल्यापासून आतापर्यंत 27,82,000 तिकीट खरेदी। मेट्रो, बेस्ट, रेल्वे प्रवाशांकडून ॲपचा वापर। यवतमाळ नगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून घेतलेली रोड स्वीपिंग मशीन धूळ खात। शहरातील कॉन्क्रीट रस्त्यांची स्वच्छता व्यवस्थित आणि जलद व्हावी यासाठी घेतलेल्या मशीनचा केवळ एकदाच वापर। मुंबईच्या खेतवाडी परिसरात शाळेच्या बस खाली आल्यानं 9 महिन्याच्या चिमुकलीचा मृत्यू। मुलीसोबत असलेली चिमुकलीची आजी जखमी। व्हीपी रोड पोलिसांनी बस चालकाला घेतलं ताब्यात। जळगावच्या भुसावळ तालुक्यातल्या साक्रीमध्ये 2 अल्पवयीन मुलींचा विहिरीत पडून मृत्यू। दोन्ही अल्पवयीन मुलींना विहिरीत ढकलणारा संशयित ताब्यात। हत्येचं नेमकं ठोस कारण अद्याप अस्पष्ट। धुळे जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाच्या सरी। शिरपूर तालुक्यातल्या भाटपुरा परिसरात जोरदार गारपीट। अवकाळी पावसामुळे गहू, मका, ज्वारी, बाजरी, हरभरा, कांदा या पिकांच्या नुकसानीची भीती। अभिनेत्री ममता कुलकर्णीकडून किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पदाचा राजीनामा। मागील वर्षी महाकुंभाच्या वेळी किन्नर आखाड्याने त्यांना महामंडलेश्वर ही पदवी देऊन त्यांचं नाव श्री यमाई ममता नंदगिरी असं ठेवलेलं। या होत्या वेगवान घडामोडी। इकडे एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय। पाहत राहा।